नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे आयकेटेक मराठी विजनमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार ती म्हणजे श्रम कार्ड संदर्भात. जे असंघटित कामगार असतात त्यांना ई श्रम कार्ड काढता येतं. ज्यांनी कोणी ई श्रम कार्ड काढलं असेल त्याची KYC कशा पद्धतीने करायची आज आपण ते बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला e-श्रम.go.in वेबसाईट यावं लागेल. ही वेबसाईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन सुद्धा यावर क्लिक करून डायरेक्ट इथे येऊ शकता. इथे आल्यानंतर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. आपल्याला पहिलं ऑप्शन दिसेल ट्रेडिशन इज टोटली फ्री. ट्रेडिशन ऑन ई श्रम यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्याच्या नंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. त्यानंतर आपल्याला ऑलरेडी रजिस्टर्ड यावर क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला पहिलं ऑप्शन क्लिक करायचं अपडेट प्रोफाईल युजिंग आधार. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आणि खाली कॅप्चा टाकायचा आणि सेंड OTP करायचा. जो कोणता आपण ई श्रम कार्डचा आणि मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करायचा तो नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा. मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकल्यानंतर सेंड OTP सेंड OTP या बटनावर क्लिक करायचं. सेंड OTP केल्यानंतर आपल्या मोबाईलवर OTP जाईल तो OTP आपल्याला टाकून घ्यायचा आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं. OTP टाकल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. इथं आपली जर अपडेट प्रोफाईल आधारित आपल्याला आधार कार्डचा नंबर टाकून घ्यायचा. सुरुवातीचे 4 टाकायचे, मधले 4 आणि शेवटचे 4 अंक टाकायचे. त्यानंतर आपल्याला फिंगरप्रिंट IRIS OTP आपल्याला OTP ऑप्शन क्लिक करायचं. आपल्या इथं आपला आधार नंबर टाकून घ्यायचा, कॅप्चा टाकायचा आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं. इथे आधार नंबर आणि कॅप्चा टाकल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आधार OTP आपल्या मोबाईलवर सेंड होऊन आपल्याला तो OTP आपल्याला टाकून घ्यायचा. OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेट यावर क्लिक करायचं. आधार OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेट यावर क्लिक करू. व्हॅलिडेटवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. इथं आपल्याला आपले प्रोफाईल पर्टिक्युलर्स पर आधार आपल्याला तसे दिसेल. त्यानंतर आपल्याला इथं प्रोफाईल अपडेट करायचं आहे. तुम्हाला इथं ऑप्शन दिलं आय डोंट वॉन्ट टू बी पार्ट ऑफ ई श्रम कार्ड. हे जे काही तुम्हाला ऑप्शन इथं दिसत आहे या ऑप्शनवर क्लिक न करता तुम्हाला अपडेट KYC इन्फॉर्मेशनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक करायचं तुमचं हे जे ई श्रम कार्ड ते रिमूव्ह होणार आहे. त्यामुळे याच्यावर आपल्याला क्लिक न करता अपडेट KYC इन्फॉर्मेशन यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. इथं आपल्याला अपडेट प्रोफाईलचं ऑप्शन दिसेल, डाउनलोड UN कार्ड दिसेल, आपल्याला फाइंड एलिजिबिलिटी स्कीम हे आपल्याला इथे दिसेल. इथे आल्यानंतर आपल्याला अपडेट प्रोफाईल या बटनावर क्लिक करायचं. अपडेट प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पर्सनल इन्फॉर्मेशन अपडेट करू शकता, ॲड्रेस अपडेट करू शकता, एज्युकेशन इन्कम अपडेट करू शकता, ऑक्युपेशन स्किल, बँक डिटेल अपडेट करू शकता. आपण बँक डिटेल यावर क्लिक करू. त्यानंतर आपल्याला इथे येस या बटनवर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्या इथे तुम्ही बघू शकता बँक सीडिंग विथ आधार हे येस असलं पाहिजे. म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक असलं पाहिजे. तुम्हाला स्कीमचा फायदा घेणं सोपं जाईल. इथं आपण बघू शकता ही संपूर्ण आपल्याला तुम्हाला तुमच्या बँकेचा इथं नंबर टाकून घ्यायचा आणि इथं बी टाकायचा. इथं कन्फर्म नंबर टाकायचा. इथं तुमचं अकाउंटला जसं नाव असेल इथं तुम्हाला तसं नाव टाकून घ्यायचं. इथं तुम्हाला तुमचा IFSC कोड टाकायचा. त्यानंतर तुमचं जर बँक नेम आणि ब्रँच नेम इथं ऑटोमॅटिक फिल होतं. हे संपूर्ण टाकल्यानंतर तुम्हाला अपडेट या बटनावर क्लिक करायचं. अपडेट या बटनावर क्लिक केल्यानंतर समोर कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही तुमची प्रोफाईल अपडेट करू शकता. तुम्ही तुमची प्रोफाईल अपडेट केल्यानंतर आपल्याला बॅक या बटनावर क्लिक करायचं. इथून तुमचं UN कार्डसुद्धा डाउनलोड करू शकता. या अशा पद्धतीने तुमचं इथं तुम्हाला तुमचं हे ई श्रम कार्ड इथून दिसेल. हे तुम्हाला असे समोर इथं डाउनलोड UN कार्ड तुम्ही इथून तुमचं UN कार्ड डाउनलोडसुद्धा करू शकतात. या अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं UN कार्ड इथे तुम्हाला दिसेल. या अशा पद्धतीने तुमची KYC तुम्ही अपडेट करू शकता. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह.